नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की नयनताराच्या घरामध्ये रंगपंचमीचा जल्लोष आहे. सगळीकडे रंग, ढोल, ताशे, हसणं हे सगळं गोंधळ चालू आहे. पण ह्या रंगांच्या गर्दीमध्ये एक असा चेहरा लपलेला आहे जो कोणाचे तरी आयुष्य कायमचे बदलू शकतो. आणि ते कोणाचं आणि कशा प्रकारे बदलू शकतो ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. आपण बघतो की आज राजनच्या नजरेसमोर येणार आहे सरोजा. पण रंगांनी माखलेला चेहरा ओळख मात्र घुसर आहे. आजच्या रंगपंचमीचा खेळ फक्त रंगांचा नाही तर नशिबाचा आहे. नयनताराच्या मोठ्या बंगल्याच्या अंगणात रंगपंचमीचा जल्लोष सुरू असतो. ढोल ताशांचा आवाज, पाण्याच्या पिचकाऱ्या आणि सगळीकडे रंगांचे ढग उडत असतात. घरातील सगळे सदस्य, मित्र, नातेवाईक रंगांच्या उत्सवात रंगून गेलेले असतात. ऋषी जोरात हसतच म्हणत असतो, आज कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना रंगवणार आहे. सगळेजण एकमेकांवरती रंग टाकत असतात आणि मोठ्या आनंदात नाचू लागतात. नयनतारा सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते, आजचा दिवस फक्त आनंदाचा आहे. कुणीही भांडण करायचं नाही आणि तंटा करायचा नाही. पण नियतीच्या मनामध्ये काही वेगळाच खेळ सुरू असतो. इतक्यातच घराच्या मागच्या बाजूने सरोजा कामवाल्या बाईच्या वेशामध्ये अंगणात येते आणि तिच्या चेहऱ्यावरती गुलाल आणि रंगांचा थर असतो. ती मनातच पुटपुटते की आज सगळेजण रंगात मस्त आहेत. कोणीच मला ओळखू शकणार नाही आणि म्हणून मी इकडून जाते. ती शांतपणे काम करत असते आणि लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न पण करते. पण अचानकच नशिबाचा धक्का बसतो आणि तो म्हणजे राजन रंग खेळत असताना अचानकच त्याची नजर सरोजावरती पडते. तो काही क्षण तसाच थांबतो. त्याच्या डोळ्यामध्ये संशयाची ठिणगी पेटते आणि राजन मनामध्ये म्हणत असतो, हा चेहरा, हा चालण्याचा अंदाज, हे मला कुठे पाहिल्यासारखं वाटतंय. कोण असेल मला काही आठवत नाहीये, पण आहे पाहिल्यासारखं. तो सरोजाकडे बारकाईने पाहू लागतो. पण रंगांनी झाकलेला चेहरा ओळख मात्र घुसर आहे. राजनच्या मनामध्ये शंकेचं वादळ उठतं आणि राजन आपल्याकडे बघतोय हे पाहून सरोजाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती पटकन तोंडावरचा रंग आणखीनच पसरवत खाली मान घालते आणि ती मनामध्ये म्हणत असते, देवा, आज जर राजनने मला ओळखलं तर सगळं काही संपून जाईल. तिचा श्वास जोरात चालू लागतो. राजन तिच्या जवळ येतो आणि तो थोड्या कठोर आवाजात विचारतो, तू कोण आहेस? तेव्हा सरोजा घाबरूनच उत्तर देते, मी मी इथली स्वयंपाकीण बाई आहे साहेब. काही काम होतं का? राजन अजून संशयाने म्हणतो, कामवाली? तो पुन्हा तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या मनामध्ये विचारांचा स्फोट सुरू होतो. नाही, काहीतरी गडबड आहे असं तो विचार करत असतो. राजनच्या डोळ्यामध्ये संशयाची ज्वाला भडकलेली आहे, पण ती कोण आहे ते लक्षात येत नाही. पण रंगांनी माखलेला चेहरा त्याच्या सत्यापासून दूर ठेवतो. इतक्यातच ऋषी आणि बाकी सगळेजण राजनवरती रंगांचा मारा करतात आणि सगळीकडे मोठा गोंधळ उडतो. कोणी पाण्याच्या पिचकाऱ्या मारतं तर कोणी गुलाल उधळतो. त्या गोंधळात सरोजाचं तिथून पळण्याची संधी मिळून जाते आणि ती पटकन मागच्या दरवाजातून निसटून जाते. गोंधळ शांत झाल्यावरती राजन पुन्हा त्या दिशेने पाहतो, पण सरोजा गायब झालेली असते. राजन चिडून म्हणतो, कुठे गेली असेल ती? आणि त्याच्या चेहऱ्यावरती राग स्पष्ट दिसतो. तो मनामध्ये म्हणतो, आज नाही ओळखली गेली, पण एक दिवस मी त्या बाईचा चेहरा नक्कीच उघड करणार. आणि आज रंगपंचमीच्या रंगामध्ये एक मोठं रहस्य लपून गेलं. राजनच्या नजरेसमोरून आलेली सरोजा निसटून गेली. पण किती दिवस? कारण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. आणि ज्या दिवशी सरोजाचा खरा चेहरा उघड होईल त्या दिवशी महाजन कुटुंबात भयंकर मोठं वादळ येणार आहे. आणि ते कशा पद्धतीने वादळ येणार आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.